वृंदावनातली तुळस जळाली. मला भगवद्गीतेतील कर्मसिद्धांत नेहमीच महत्त्वाचा वाटत आलाय. त्यामुळे पापपुण्याच्या संकल्पनेत मी फारसा रमत नाही. तरीही एक गोष्ट मात्र नम्रपणे नमूद करायलाच हवी. ती म्हणजे माझी पूर्वजन्मीची काहीतरी पुण्याई असावी म्हणून मला माझी अर्धांगिनी मिळाली. पुढचा जन्म असलाच तर मला पुन्हा तीच मिळावी इतके तिचे माझ्यावर ऋण आहेत. आयुष्याच्या या टप्प्यावर आपल्या जोडीदारानं अचानक निरोप घ्यावा ही भावनाच मनाचा तळ ढवळून काढते, मला व्याकुळ करते. एका आजाराचं निमित्त झालं आणि बघता बघता माझी सखी माझ्यापासून दूर गेली. ती मला नेहमी म्हणायची, माझी एकच इच्छा आहे, मी वेदनाविरहित हसत हसत निरोप घ्यायला हवा आणि सवाष्ण जायला हवं. तिची ती इच्छा तिनं पूर्ण केली. मी मात्र तिच्या आठवणीत कंपित होतोय. आता जाणवतंय की नोकरी, पद, प्रतिष्ठा, समाज अशा सगळ्यात आपण तिच्यासाठी काहीच केलं नाही. तरीही ती समाधानी होती. तिनं कृतकृत्य आयुष्य जगलं. कायम भक्कमपणे माझ्या पाठीशी राहिली. माझ्या प्रत्येक निर्णयात तिनं तिचं सुख पाहिलं. आयुष्यातले अनेक चढउतार तिच्यामुळे सुसह्य झाले. माझ्या आयुष्यातील यशाची ती खरी शिलेदार आहे. माझं आत्मचरित्र यावं ही तिचीच तर इच्छा. तिच्या हयातीत मला ते करता आलं नाही. पण परमेश्वरानं उशिरा का होईना हे सगळं मांडण्याचं बळ मला दिलं. आज मागे वळून पाहताना तिच्या भक्कम साथीची उंची मला प्रकर्षाने जाणवतंय. 28 मे 1971. दुसऱ्या दिवशी जेवळी तालुका उमरगा येथे माझं लग्न होतं. देगलूरला सगळे वऱ्हाडी जमले होते. आम्हाला विवाहस्थळी घेऊन जाण्यासाठी एक ट्रक येणार होता. त्याचीच आम्ही वाट बघत होतो. त्यावेळी संपर्काची कोणतीही साधने नव्हती. दळणवळणाच्या फारशा सुविधाही नव्हत्या. त्यामुळे ठरल्याप्रमाणे एक ट्रक आल्यावर माझ्यासह आम्ही सर्वजण विवाहस्थळी जाणार होतो. या ट्रकची वाट बघत दिवस सरला. रात्रीचे 8 वाजले तरीही सासूरवाडीकडून येणाऱ्या ट्रकचा पत्ता नव्हता. हळूहळू सर्वांच्या चेहऱ्यावरचे रंग उतरायला लागले. तिथे पोहोचण्यासाठी पर्यायी व्यवस्था करायला मार्केट यार्डात चौकशीसाठी माणसं पाठवली होती. कोणतीही व्यवस्था नाही म्हणत ती परत आली. कदाचित माझ्या लग्नाचा योगच नसावा असे मी स्वतःला समजावत होतो, तो चुलत मेवणा ट्रक घेऊन हजर. मग सर्व मंडळी लगबगीने ट्रकमध्ये बसली. दुसऱ्या दिवशी 11 वाजता वऱ्हाड विवाहस्थळी पोहोचले. तिकडे गेल्यावर अजून मोठा गोंधळ होता. तिथे एक नाही तर 4 लग्नाचे वऱ्हाडी होते. माझ्या होणाऱ्या बायकोची सख्खी बहीण आणि 2 चुलत बहिणी देखील त्याच दिवशी त्याच मांडवात विवाहबद्ध होणार होत्या. सगळीकडे नुसता कलकलाट, गडबड, गोंधळ. त्यात भर म्हणजे सगळेच वऱ्हाडी सभ्य नव्हते. माझा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास असल्याने माझ्या मनात मुहूर्ताविषयीचा गोंधळ सुरू होता. ज्योतिषशास्त्रानुसार काढलेला मुहूर्त वधूवरांच्या राशींना देखील अनुकूल असावा लागतो. इथे ना कोणाला मुहूर्ताविषयीचे भान ना शिस्तीविषयीची जागरूकता. एक एक करून प्रत्येक जोडप्याचे विवाहविधी पार पडत होते आणि माझ्या मनात मेरा नंबर कब आएगाचे भाव होते. शेवटी रात्री 8 वाजता माझा नंबर आला आणि मी विवाहवेदीवर चढलो. त्या गोंधळात तिला फारसे पाहता आले नाही, पण ती आल्यावर माझ्या मनातल्या सगळ्या गोंधळांनी अंतरपाटाआड काही क्षणांसाठी दिसणाऱ्या तिच्या पावलांवर लोटांगण घातले होते. ते शांत झाले होते. लातूरमधील धोत्र्यांची ही कन्या आता देगलूरकरांची सून झाली होती. माझ्यासारख्या वादळाच्या आयुष्यात स्थितप्रज्ञतेच्या मूर्तीने प्रवेश करावा हा माझ्यातील अपूर्णत्व संपवण्यासाठी परमेश्वराने रचलेला डाव असावा. ती वारकरी कुटुंबात जन्मलेली, सेवा सुविधायुक्त घरात शिस्तबद्धपणे वाढलेली, वडार असूनही सभ्य ब्राह्मण घरांमध्ये वावरलेली सालस कन्या माझ्यासारख्या गरीब मागास कुटुंबात येईल असे कधीच वाटले नव्हते. पण ती आली. फक्त आलीच नाही तर कुठलीही तक्रार न करता तिने सर्वांना आपल्या स्वभावाने आपलेसे देखील केले. तिचे वागणे, बोलणे, संस्कार इतरांपेक्षा वेगळे होते. तिच्याकडून मी बऱ्याच गोष्टी शिकलो. तिला न पटणाऱ्या गोष्टी ती शांतपणे समजावून सांगायची आणि ज्यावेळी एखाद्या गोष्टीवरून मी नाराज असे त्यावेळी ती काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही, शांततेत घ्यायची. नंतर तिला मी मित्र करून घेतलं. मित्र कसं
तर ती जस्ट मॅट्रिक 10वी पास होती तेव्हाच आमचं लग्न झालं. आमच्या दोघांत 6 वर्षांचं अंतर. मी तिच्याशी मैत्री करण्याआधी तिला शिक्षण दिलं. ती BA पास झाली. मला खेळाची आवड, क्रिकेट वगैरे माझा आवडता छंद, त्याची माहिती मी तिला दिली. त्यामुळे तिला त्यात देखील आवड निर्माण झाली. आम्ही दोघे क्रिकेटवर बोलायचो, अगदी 2 मित्र एकमेकांशी बोलतात तसे. तिच्या वागण्या बोलण्यातून मीही बऱ्याच गोष्टी शिकत गेलो. ती माझ्या लेवलला आणि मी तिच्या लेवलला गेल्यामुळे ही मैत्री खुलत गेली, फुलत गेली. छत्रपती संभाजीनगरला आमचे ज्योतिषी मित्र सर्वांना सांगायचे, आम्ही दोघे फक्त नवरा बायको नसून आम्ही चांगले मित्र आहोत. आणि मग इतरांकडून आम्हाला कळायचं की आमच्या नात्याबद्दल लोक किती चांगलं बोलतात, आमचे उदाहरण देतात. माई आणि डॉक्टर कसे वागतात ते जाऊन बघा, असं आमच्या नात्याचं इतरांकडून मिळालेलं रिपोर्ट कार्ड बघून आम्हा दोघांना कृतकृत्य वाटायचं. आपण काय करायचं हे आम्ही दोघे मिळून ठरवत असू. पण आमचं नातं नैसर्गिक होतं. त्यात कृत्रिमता, आविर्भाव कधीच नव्हता. आमच्या संसारात तिला बऱ्याच ठिकाणी तडजोडी कराव्या लागल्या. पण त्याचा तिने कधी आव आणला नाही की आयुष्याच्या कुठल्याही वळणावर तिने ते बोलूनही दाखवले नाही. असे अनेक प्रसंग आहेत ज्यात मी तिच्याकडून शिकलो. 1975-76चा तो काळ. सासरेबुवांची इच्छा होती की मी सिव्हिल सर्जन व्हावं. ते मला वडिलांसारखे होते. मी त्यांच्या इच्छेखातर MS-ला ॲडमिशन घेतलं. या दरम्यान माझी तब्येत खालावली. मला अस्थमाचा त्रास झाला. रात्रभर मी खोकायचो. पहाटे 5 पर्यंत खोकला सुरूच असायचा. मग त्यानंतर 2 ते 3 तास झोप काढायचो. मग कॉलेजला जायचो. या दिनक्रमामुळे शरीरात प्रथिनांची कमतरता भासू लागली. आहारात बदल करणे आवश्यक होते. तिने माझा अशक्तपणा बघून स्वतः शाकाहारी असूनही माझ्या घरी मांसाहारी स्वयंपाक करायला सुरुवात केली. जिने आयुष्यात कधीही मांस बघितले देखील नव्हते, ती माझ्यासाठी मांस घेऊन यायची आणि शिजवून मला वाढायची. स्वतःच्या सवयीशी, संस्कारांशी करावी लागणारी ही तडजोड तिने सहज स्वीकारली. या काळात ती माझा लाईफ सपोर्ट बनली. तिने केलेल्या शुश्रूषेमुळे माझी तब्येत सुस्थितीत राहिली. त्याच काळात तिचे ग्रॅज्युएशन सुरू होते. आपले गृहकार्य वेळेत पार पाडणे, माझ्या आरोग्याची काळजी घेणे आणि महत्त्वाचे म्हणजे यातूनच आपल्या पदवीच्या अभ्यासासाठी वेळ काढणे, हे सगळे ती कुशलतेने करत होती. याच दरम्यान मी समाजकार्याच्या आवडीमुळे गावाकडे अगदी माफक दरात OPD सुरू केली. कमी पैशात उपचार केंद्र हा खडतर काळात घेतलेला साहसी निर्णय होता. दूरवरून लोक उपचार घ्यायला यायचे. मी घरी येईपर्यंत त्यांच्याकडे तीच लक्ष द्यायची. शिवाय आलेल्या त्या माफक पैशांवर संसार चालवायची. माझ्या अनेक ठिकाणी विविध पदावर बदल्या झाल्या. तेव्हा घराकडे माझे फारसे लक्ष नसायचे. मात्र घरातली माणसं, घर, पै पाहुणे या सर्वांचं ती मनापासून बघायची. पदवीचे शिक्षण घेत असताना तिला वाचनाची गोडी लागली. आंबेजोगाईमध्ये असताना मला हॉस्पिटल सुप्रिटेंडंटचा चार्ज मिळाला होता. तिच्यासाठी तिथल्या वाचनालयाचे सभासदत्व घेतले. त्या दरम्यान तिचे प्रचंड वाचन झाले. जे पुस्तक वाचले त्याच्याबद्दल आमच्यात चर्चा व्हायची. तिच्याकडून मला साहित्यिक गोष्टी समजत, तर माझ्याकडून तिला वैज्ञानिक. आमच्यातील या संवादामुळे कदाचित आमच्या नात्यातील नाविन्य टिकवून ठेवण्यात आम्हाला यश आले होते. माझ्या व्यावसायिक आयुष्यात अनेक स्थित्यंतरे आली. त्या सर्व स्थित्यंतरांना ती धैर्याने सामोरी गेली. मेडिकल कॉलेजला जॉबला असताना 4थ्या श्रेणीतील कर्मचाऱ्यांना मिळतात ती घरे मिळाली होती, ज्यात 1 रूम, किचन आणि मोरी एवढीच जागा होती. आपला समाज पुढे यावा म्हणून मी माझ्या भावांच्या 3 मुलांची शिक्षणासाठी आमच्या घरीच राहायची सोय केली होती. माझ्या या निर्णयाबाबत देखील तिने कोणतीही तक्रार केली नाही. उलट माझ्यासोबत ती त्यांचे देखील हसत मुखाणे करत होती. आज ती मुले उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या अभ्यासाच्या काळात माझी पत्नी ही त्यांची सपोर्ट सिस्टीम बनली. ग्रामीण रुग्णालयाची संकल्पना आल्यावर माझं प्रमोशन झालं आणि नगर जिल्ह्यातील टाकळी ढोकेश्वर या 2000 लोकवस्तीच्या गावात माझी बदली झाली. ग्रामीण रुग्णालयांची संकल्पना नवीन असल्यामुळे अजून तिथे रुग्णालयासाठीच पुरेसे इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण झाले नव्हते. तिथे राहायची सोय तर कुठे होणार होती.
त्यामुळे इथे मला एकट्याला राहावे लागले आणि पत्नी आणि मुलाला लातूरला. मी येऊन जाऊन करायचो. माझ्या कामाच्या बाबतीत माझे जे काही निर्णय असायचे त्यात ती माझ्या सोबत असायची. टाकळीला खाण्याची पण खूप गैरसोय होती. त्यामुळे परत तब्येत खालावली आणि मी सरकारला अर्ज दिला की माझे डिमोशन करून देगलूरला बदली करावी. माझी देगलूरला जी छोटीशी जागा होती ती साफ करून मी तिकडे क्लिनिक काढायचे ठरविले. सुरुवातीला तिथे दिवसाला 10-20 रुपये मिळायचे. ती त्यामध्ये सुद्धा खुश होती. 6-6 महिन्याला माझ्या बदल्या व्हायच्या. संसार, मुलांची शाळा, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे करिअरबद्दलचे बदलते निर्णय, कॉलेज असे सगळे तिने बघितले. संभाजीनगरला असताना पोस्टिंग मिळेपर्यंत जवळपास 8 महिने मला बिना पगाराचे राहावे लागले. यामध्ये सुद्धा पत्नीने खंबीर साथ दिली. मेळाव्याच्या वेळी तर मला महाराष्ट्रभर फिरावे लागायचे. तेव्हा समाजाच्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी घरी यायच्या. त्यांचे आगत स्वागत ती आनंदाने करायची. मी तयार केलेली क्रिकेट टीमची व्यवस्था, तक्रारी मी दौऱ्यावर असताना तीच बघायची. ती उत्तम व्यवस्थापक होती. माझ्या कामाच्या स्वरूपामुळे, धावपळीमुळे माझी तब्येत खूप खालावली होती. मला हृदयाचा त्रास होत होता. त्याच्या तपासण्यांना तीच मला घेऊन जायची. तब्येतीच्या बाबतीत पण ती खमकी होती. पण सप्टेंबर 2023 मध्ये DY पाटील दवाखान्यात माझ्या वैद्यकीय तपासणीसाठी गेलो असताना तिने सहज सांगितलं की मला पोटात गाठ झाल्यासारखे वाटत आहे. आता तिची तपासणी करायची, तिला साथ द्यायची वेळ माझी होती. मग लगेचच आम्ही स्कॅनिंग करून घेतले. अशा गाठी 2 केसेसमध्ये असतात, एक तर क्षयरोग किंवा कर्करोग. पुढच्या तपासण्यांमध्ये तिला कर्करोग असल्याचे निदान झाले. तिच्यावर उपचार सुरू झाले. सुरुवातीपासूनच ती आध्यात्मिक, समाधानी वृत्तीची होती. पण कदाचित ती वेगवेगळ्या ठिकाणी औषधोपचारांसाठी कराव्या लागलेल्या धावपळीला, औषधांच्या माऱ्याला कंटाळली, मनाने थकली. तिचे खाणे एकदम कमी झाले. शरीरात प्रथिने एकदमच कमी झाली. पांढऱ्या पेशी कमी झाल्यामुळे परत त्याचे औषधोपचार सुरू झाले. माझ्या मते कदाचित डोस टॉक्सिक झाल्यामुळे तिचे बोन मॅरो डिप्रेशन झाले असावे. त्यामुळे तिच्या अंगाला सूज आली. या सगळ्यामुळे तिच्या इच्छाशक्तीवर परिणाम झाला आणि माझी ही जन्मांतरीची सखी 10 सप्टेंबर 2023 रोजी माझा हा सहकारी फलंदाज माझ्या आयुष्याच्या ओव्हर शिल्लक असताना मध्यातूनच मॅच सोडून गेला. लोककवी मनमोहन नातू यांचं त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर एक अजरामर शोकगीत आहे. ते लिहितात, वृंदावनातील तुळस जळाली, मागे उरल्या दगडविटा. माझ्या कमालीच्या स्थितप्रज्ञ पत्नीच्या बाबतीतही माझ्या याच भावना आहेत. माझ्यासाठी माझ्या वृंदावनातली ही तुळस होती. तिच्या विना हे वृंदावन रिकामे रिकामे झाले आहे. केवळ दगडविटांनी भरलेला डोलारा, यापेक्षा त्याचे वेगळे वर्णन करता येणार नाही.